भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पूजा झाली. तुळशीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरात हाक दिली, काही काळजी आहे का संसाराची, पोरींची? तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. महाराज शांतपणे म्हणाले, आवले, योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होतं. योग्य वेळ येऊ द्यावी लागते. परंतु जिजाबाईंची नेहमीची कटकट ऐकून महाराज एक दिवशी जवळच येलवडी नावाचं गाव होतं. तिथं मुलगा पाहण्यासाठी गेले. तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि महाराजांची मुलगी भागीरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपलं जीवन परिपूर्ण झालं. संत कुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्यानंद झाला. अखेर लग्न झालं. भागीरथी महाराजांच्या गळ्यात पडून रडू लागली. महाराजांनी भागीरथीच्या तोंडावरून हात फिरवला. म्हणाले, नांदा सुखानं, नांदा, पण विसरू नको तू तुकाराम महाराजांची मुलगी आहे. भागीरथी नांदायला सासरी गेली. इकडे महाराजांचं जीवन पुन्हा पूर्ववत सुरू झालं. भजन, कीर्तन, नामस्मरण, नित्यसेवा सुरू झाली. भागीरथीचं येलवडी गाव जवळच होतं, पण येणं जाणं नव्हतं. देहूची माळीन भाजी विकायला येलवडीला जायची. रात्री देहूमध्ये झालेलं आपल्या बापाचं तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी भागीरथी माळीनबाईंची आतुरतेने वाट पाहायची. महाराजांचं कीर्तन, उपदेश ऐकून भागीरथीचे डोळे बापाच्या आठवणीने भरून यायचे. माळीनबाईंच्या रूपानं आपल्या पित्याचं महाराजांचं रोज दर्शन होतं या भावनेने भागीरथी कृतकृत्य व्हायची. अखेर तो दिवस आला. तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा. फाल्गुन वैद्य द्वितीया सोमवारचा दिवस होता. प्रथम प्रहर प्रातःकाळ. बीजेच्या दिवशी शेवटचं कीर्तन केलं. गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला. भागीरथीला सांगावं, पण तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही, म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. देहूगावचं रत्न गेलं. देहूगाव शोकसागरात बुडून गेलं. सर्व निश्चल बसलेले. कुणाचं कशात लक्ष लागत नाही. पण शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतं, म्हणून ती माळीनबाई येलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली आणि जड पावलाने भागीरथीच्या दारात पोहोचली. बरेच दिवस माळीनबाई का आली नाही? माळीनबाई, तुझा चेहरा का उतरला? असा प्रश्न भागीरथीने माळीनबाईला विचारला. जड अंतकरणानं माळीनबाई म्हणाली, भागीरथी, तुझे बाबा, माझे गुरु, जगद्गुरु तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी सदेह वैकुंठाला गेले. आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागीरथी धाय मोकलून रडू लागली. परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाहीत, या विचारानं भागीरथीने तुकाराम तुकाराम नामजप सुरू केला आणि आपल्या कन्येचा आवाज ऐकून तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले. प्रभू नारायणाची परवानगी घेऊन भूतलावरचं कार्य पूर्ण करण्यासाठी महाराज भागीरथीच्या घरी आले. भागीरथी, असा आवाज दिला. वैकुंठाला गेलेल्या आपल्या बाबांचा आवाज ऐकून भागीरथीने धावत येऊन तुकाराम महाराजांना कडकडून मिठी मारली. आनंदाश्रू गळगळ वाहू लागले. भागीरथीला शांत करत महाराज म्हणाले, बाळा, किती त्रास करून घेतलास? तशी भागीरथी म्हणाली, बाबा, तुम्ही नाही तर जगण्यात काय अर्थ? कुणासाठी जगावं? तुकाराम महाराजांनी भागीरथीच्या तोंडावरून हात फिरवला. भागीरथी म्हणाली, बाबा, मी तुमच्या आवडीचं गोडधोड जेवण करते. महाराज म्हणाले, भागीरथी, मी आता न जेवणाऱ्या गावी गेलो
आपल्या भागीरथीला मायेने जवळ घेतलं आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत परत हाक मारू नको अशी विनंती केली. तशी भागीरथी म्हणाली, बाबा तुम्ही गेलाय असं वाटू देऊ नका, मी हाक मारणार नाही. भागीरथीला आशीर्वाद दिला. भागीरथीचं जीवन परिपूर्ण झालं. हे बाप लेकीचं नातं अलौकिक नातं आहे. मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते. बाप आपलं दुःख आईच्या हृदयासमान लेकीला सांगून मन हलकं करत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि भागीरथीचं हे नातं बाप लेकीच्या अलौकिक नात्याचं हृदयस्पर्शी उदाहरण आहे. म्हणून असं म्हणतात की बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असतं, कारण एका लेकीसाठी एका बापालाही वैकुंठाहून यावं लागलं होतं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.